आणि यानंतर एक राजकीय बातमी। आमदार बच्चू कडू थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांना भेटतात। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भात या दोघांमध्येही चर्चा अपेक्षित आहे आणि या चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली जाईल। जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या संदर्भातच या दोघांमध्ये चर्चा होत असल्याचं कळतंय। सरकारकडनं सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत एक व्याख्या निश्चित करण्यात आली, एक ड्राफ्ट तयार झालेला आहे। त्या ड्राफ्टमध्ये मनोज जरांगेंनी काही बदल सुचवले, मग आणखी एक नवा ड्राफ्ट बनवला गेला। बच्चू कडू आणि मनोज जरांगे या दोघांमध्ये त्याच ड्राफ्टच्या आणि त्याच मुद्द्यांच्या अनुषंगानं चर्चा होतीये। मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। 20 तारखेला मुंबईकडे कूच करायचंय हे त्यांनी निश्चित केलंय, पण सरकारचे हर तऱ्हेचे प्रयत्न पाहायला मिळतात मनोज जरांगे यांचे हे आंदोलन थांबवण्यासाठी किंवा ते मुंबईला येऊ नयेत यासाठी। राजू सोनवणे अधिक माहिती देतात। राजू, या दोघांच्या भेटीबद्दल काय कळतंय? ननदा, पाहतो आपण मनोज जरांगे जे आहे आपल्या मागण्याबाबत ठाम आहे आणि ते कुठेतरी थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केला जातोय। म्हणून बच्चू कडू जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतील आणि त्यावरती चर्चा होणार आहे। खरं तर आपण पाहतोय का जो काही जरांगे पाटील यांनी मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा राज्य सरकारने नवीन ड्राफ्ट केलेला आहे आणि हा ड्राफ्ट जो आहे तो मनोज जरांगे पाटलांना दाखवला जाईल। त्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत की ज्या कायद्यात बसत नाहीत अशा गोष्टीवरती सुद्धा जी आहे ती चर्चा केली जाईल आणि त्यानंतर अंतिम झाल्यानंतर उद्या कदाचित त्यावरती अधिसूचना जी आहे ती काढली जाणार आहे आणि त्याच्या आधीच जी आहे ती चर्चा करण्यासाठी बच्चू कडू त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पाहतो आपण जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सरकारच्या वतीने बच्चू कडू यांची सर्वात महत्वाची भूमिका राहिलेली आहे आणि आज पुन्हा एकदा बच्चू कडू मनोज जरांगे पाटलांची भेट घेत आहेत आणि जे संपूर्णपणे जे काही बदल केलेला आहे किंवा काय करणं अपेक्षित आहे या संदर्भात चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम अधिसूचना निघणार आहे। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। तर अंतिम अधिसूचनेपूर्वीची बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यातली चर्चा महत्त्वाची मानली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।